पावसाळा, हिवाळा आता आपण कुठल्याही ऋतूमध्ये हे वेफर्स अगदी 5च मिनिटांमध्ये बनवून खाऊ शकतो. त्याकरता वर्षभरासाठीचे वेफर्स आपल्याला करून ठेवण्याची गरज नाही. चला तर मग सोप्या पद्धतीने वेफर्स कसे बनवायचे ते पाहूया. वेफर्स बनवण्यासाठी आपण कुठलाही वेगळा बटाटा वापरलेला नाही, तर आपण रोज भाजी बनवण्यासाठी जे बटाटे वापरतो तेच इथे मी वापरलेले आहेत. साधारण 5 बटाटे घेतलेले आहेत, त्याच्या साली काढून घेऊ. बटाट्याच्या साली काढून बटाटे आपण पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे. आता आपण एक परात घेतलेली आहे. परातीमध्ये एक तांब्या भरून आपण पाणी टाकून घेऊया व त्यावरती जी वेफर्स किसण्याची किसणी असते त्या किसणीने आपण वेफर्स तयार करून घेऊ. थोडेसे मोठ्या साईजचे बटाटे वापरायचे आहेत, त्यामुळे वेफर्स देखील छान मोठ्या साईजचे तयार होतात. खाली पाणी टाकून घेतल्यामुळे आपण जे वेफर्स तयार करून घेतलेले आहेत ते अजिबात काळे पडत नाहीत व पाण्यामध्ये जरा वेळ भिजत ठेवल्यामुळे त्याच्या आतील स्टार्च देखील निघून जातो. इथे आपण खास वेफर्स बनवण्याचे बटाटे वापरलेले नाहीत. अगदी आपल्या घरातील रोजचे आपण जे भाजी बनवण्यासाठी बटाटे वापरतो तेच बटाटे इथे आपण वापरलेले आहेत. त्यामुळे आपल्या मनात येईल तेव्हा आपण हे वेफर्स बनवून खाऊ शकतो. ह्या पद्धतीने संपूर्ण बटाट्याचे वेफर्स आपण तयार करून घेऊ. 5ही बटाट्याचे वेफर्स आपण किसून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकाल अगदी छान पातळ साईजचे तयार झालेले आहेत. आता आपण हे बटाट्याचे वेफर्स 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण त्याच्या आतील स्टार्च आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचा आहे. 3 ते 4 वेळा हे संपूर्ण वेफर्स आपण छान धुवून घेतलेले आहेत. पाणी बघू शकाल अगदी स्वच्छ आहे. कुठे अजिबात हे पाणी गढूळ झालेलं नाही. पाणी चांगलं असं स्वच्छ होईपर्यंत हे बटाट्याचे वेफर्स आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. आता आपण साधारण 10 मिनिटं हे असेच भिजत ठेवायचे आहे. 10 मिनिटं झालेली आहेत. वेफर्स आपण काढून एका कॉटनच्या सुती कापडावरती टाकून घ्यायचे आहेत. संपूर्ण वेफर्स आपल्याला छान कोरडे करून घ्यायचे आहेत. कॉटनच्या कापडावरती टाकून ठेवल्यामुळे या पद्धतीने थोडंसं असं सुकवून घ्यायचे आहेत, छान कोरडे करून घ्यायचे आहेत. अजिबात आपल्याला उन्हामध्ये देखील वाळवण्याची गरज नाही. या पद्धतीने संपूर्ण वेफर्स आपण कोरडे करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकाल अजिबात कुठेही ओले राहिलेले नाहीत किंवा यामध्ये अजिबात थोडंही पाणी शिल्लक राहिलेलं नाही. हे वेफर्स आपण न वाळवता बनवतोय, त्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो हे कडक होतील का? तर त्यासाठी आपण एक सिक्रेट लिक्विड तयार करणार आहोत. एका वाटीमध्ये 1 चमचा भरून आपण मीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण साधारण 3 चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे. मीठ चांगलं आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे. हे मिठाचं पाणी आपण वेफर्स तळताना त्यामध्ये सोडलं तर एकदम छान कडक कुरकुरीत अगदी मार्केटसारखे हे वेफर्स तयार होतात. तेल आपण आधी छान गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला एकदम मोठा ठेवायचा आहे व त्यामध्ये आपल्याला हे वेफर्स सोडून घ्यायचे आहेत. वेफर्स आपल्याला जास्त वेळा हलवून घ्यायचे नाहीत. साधारण मिनिटभर हे वेफर्स आपण असेच ठेवायचे आहे व त्यानंतर यामध्ये मिठाचं पाणी थोडंसं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. साधारण 3 ते 4 थेंब फक्त आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. त्यापेक्षा जास्त पाणी आपल्याला इथे वापरायचं नाही. तेलामध्ये आपल्याला मिठाचं पाणी टाकताना थोडंसं काळजीपूर्वक टाकायचं आहे, नाहीतर काही वेळेस ते अंगावर उडू शकतं. साधारण 3 ते 4 थेंब आपण मिठाचं पाणी या वेफर्समध्ये टाकून घेतल्यानंतर वेफर्स हलकेसे हलवून घेतलेले आहेत. एक बॅच तळण्यासाठी साधारण आपल्याला 4 ते 5 मिनिटं लागतात. सारखे हे वेफर्स आपल्याला हलवून घ्यायचे नाहीत, त्यामुळे ते लूज पडतात, छान कडक कुरकुरीत होत नाहीत. तसेच हे वेफर्स फ्राय करताना आपल्याला गॅसची फ्लेम सुरुवातीला फास्ट ठेवायची आहे व त्यानंतर मीडियम फ्लेमवर साधारण 4 ते 5 मिनिटांमध्ये हे वेफर्स तळून तयार होतात. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकाल वेफरचा रंग हलकासा चेंज झालेला आहे व वेफर्स छान कडक कुरकुरीत झालेले आहेत. पुन्हा आपण मिनिटभर फ्राय करून घेऊ. साधारण संपूर्ण 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत. छान मस्त कडक कुरकुरीत हे वेफर्स तयार झालेले आहेत. वेफर्स आपण एका ताटामध्ये काढून घेऊ. आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल, खूप छान कडक कुरकुरीत हे वेफर्स तयार झालेले आहेत. त्यामुळे आपल्याला उन्हाळी वाळवणामध्ये वर्षभरासाठी हे वेफर्स आधीच तयार करून ठेवण्याची गरज नाही. अगदी आपल्या मनात येईल तेव्हा, हवं तेव्हा अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये छान कडक कुरकुरीत हे वेफर्स बनवून आपण खाऊ शकतो. पुन्हा या पद्धतीने आपण संपूर्ण राहिलेले वेफर्स तळून घेऊया.
संपूर्ण वेफर्स तळून तयार झालेले आहेत. खूप छान कडक कुरकुरीत झालेले आहेत. अगदी छान पातळ झालेले आहेत. तुम्ही देखील ह्या सोप्या पद्धतीने फक्त आपण यामध्ये मिठाचं पाणी वापरलेलं आहे, तेही फक्त कमीत कमी साधारण 2 ते 3 थेंब आपण मिठाचं पाणी प्रत्येक बॅचमध्ये सोडून घ्यायचं आहे. खूप छान कडक कुरकुरीत हे वेफर्स तयार होतात. तुम्ही देखील ह्या सोप्या पद्धतीने हे वेफर्स एकदा नक्की ट्राय करून पहा.